नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बीएससी अंतर्गत येणारा एक वैद्यकीय क्षेत्रातील कोर्स पाहणार आहोत. मेडिकल क्षेत्रातील कोर्स जो आहे बीएससी इन मेडिकल रेडिओग्राफी अँड इमेजिंग टेक्नॉलॉजी. तर हा कोर्स काय आहे, याच्यामध्ये काय शिकवलं जातं, याचा सिलेबस काय, नेमका हा कोर्स सोपा आहे का, कोणत्या विद्यार्थ्यांनी हा कोर्स चूज केला पाहिजे, कोणत्या विद्यार्थ्यांनी नाही केला पाहिजे, हा एक उत्तम संधी तुमच्यासाठी ठरू शकते की नाही, किंवा इतर कोर्स तुम्ही चूज केला पाहिजे का, तर हे सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. तर मित्रांनो, सर्वप्रथम पाहूया की हा कोर्स काय आहे. तर बघा, याला शॉर्ट मध्ये म्हणलं जातं BMRIT. तर या कोर्समध्ये काय शिकवलं जातं, मेनली हा कोर्स कशाशी अराउंड आहे किंवा कशाशी निगडित आहे. तर तुम्ही मेडिकल फील्डमध्ये ऐकलं असेल सिटी स्कॅन, MRI स्कॅन, एक्सरे स्कॅन. तर हे स्कॅन टेक्निकल गोष्टी वापरलेल्या असतात त्याच्यामध्ये, किंवा टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. या टेक्नॉलॉजीचा वापर करून जे ह्युमन बॉडी आहे त्याच्यामध्ये जे डिसीज आहे ते फाइंड आउट करणं, त्यांना क्युअर करणं, या गोष्टींचा सविस्तर अभ्यासक्रम तुम्हाला याच्यामध्ये शिकवला जातो. साऊंड्स लाईक MBBS तसंच आहे, कारण हा वैद्यकीय क्षेत्रामधला तांत्रिक अभ्यासक्रम आहे, म्हणजे टेक्निकल जो आहे हा सिलेबस आहे किंवा अभ्यासक्रम आहे. त्याच्यामुळे या मशीन्स ज्या यूज केल्या जातात, याच्या मागची जी टेक्नॉलॉजी यूज केली जाते, याबद्दलचा अभ्यास तुम्हाला शिकवला जातो. जेही डिसीज असतात त्याला फाइंड आउट करणे, त्याला क्युअर काय असणार आहे, या गोष्टी सुद्धा तुम्हाला याच्याबद्दल शिकवल्या जातात. चांगला कोर्स आहे, एक उत्तम कोर्स आहे जर तुमची नुकतीच आता 12वी कंप्लीट झालेली असेल तर. या कोर्सचा कालावधी तुम्हाला 3 वर्षाचा पाहायला भेटतो. हा एक रेग्युलर बेसिस मध्ये अवेलेबल असलेला बीएससी अंतर्गत येणारा एक डिग्री स्तरावरील कोर्स आहे. तर मित्रांनो, आता पाहूया की या कोर्सला ऍडमिशन घेण्यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे. जर तुमची इच्छा असेल, तुम्हाला या कोर्सला ऍडमिशन घ्यायचं असेल, तर तुमची मिनिमम 12th पास आउट असणे गरजेचे आहे. तर 12th पासच का लागते, कारण हा डिग्री स्तरावरील कोर्स आहे. त्याच्यामुळे तुमचं 12th किंवा 10+2 इक्विलंट एज्युकेशन, 12th इक्विलंट एज्युकेशन कम्प्लीट असणं हे गरजेचं असतं. आता याच्यामध्ये क्रायटेरिया आहे का, तर हो, तुम्हाला मिनिमम 50 to 55% मार्क्स असणे गरजेचे आहे. हे जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. जर तुम्ही SC, ST, OBC, EWS, SCBC या प्रवर्गातून येत असाल तर तुम्हाला अतिरिक्त 5 ते 10% सूट सुद्धा दिली जाऊ शकते. जेही कॉलेजमध्ये सूट दिली जाते किंवा कोणकोणते कॉलेज आहेत ते आपण फर्दर पुढे पाहणार आहोत. आता याच्यामध्ये कोणत्या एंट्रन्स एक्झाम आहेत का, तर ऍडमिशन बद्दलच्या एंट्रन्स एक्झाम आपण पुढे पाहूया. पण सध्या तरी 12वी मध्ये जरी तुम्हाला मिनिमम पर्सेंटेज असेल तर मिनिमम 12वीच्या मार्कच्या बेसिसवर तुम्हाला ऍडमिशन दिले जाते. तसेच काही कॉलेजमध्ये सीईटीचे मार्क सुद्धा पाहिले जाऊ शकतात. त्याच्यामुळे सीईटी एक्झाम सुद्धा तुम्ही नक्की द्या. त्या मार्कच्या बेसिसवर सुद्धा तुम्हाला कॉलेजमध्ये कॅप राऊंड थ्रू ऍडमिशन जे आहे ते इझिली मिळेल, किंवा तिथेही तुम्हाला कॉलेजमध्ये याचे मार्क्स पाहिले जाऊ शकतात. बाकी याची फर्दर जर डिटेल तुम्हाला रीड करायची असेल तर डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंक मध्ये तुम्ही याच्या ऍडमिशन बद्दल किंवा याच्या कॉलेजेस बद्दल अधिक माहिती रीड करू शकता. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सची ऍडमिशन प्रोसेस पाहणार आहोत. तर मित्रांनो, याची ऍडमिशन प्रोसेस खूप सोपी आहे. काही कॉलेजेसमध्ये तुम्हाला डायरेक्ट ऍडमिशन दिले जाते, म्हणजे तुमच्या 12वीच्या मार्कच्या बेसिसवर ऍडमिशन दिले जाते. जेव्हा केव्हाही कॉलेज, जेही कॉलेज हा कोर्स ऑफर करत आहे, अशा कॉलेजचे नोटिफिकेशन सुरू झाल्यानंतर तुम्ही डायरेक्टली कॉलेजला व्हिजिट करून तुमचे डॉक्युमेंट सबमिट करून ऍडमिशन घेऊ शकता. दुसरे, तुम्हाला एंट्रन्स एक्झाम बेस्ड ऍडमिशन पाहायला भेटते. आता हे काय आहे, जर तुम्हाला मेनली महाराष्ट्राच्या बाहेर इतर राज्यांमध्ये हा कोर्स करायचा असेल तर तिथे एंट्रन्स एक्झाम देणे ही मस्ट असते. ही एंट्रन्स एक्झाम तुम्ही ऑनलाईन ॲज वेल एज ऑफलाईन पद्धतीने तुमच्या होम टाउनच्या जवळच याचा जर प्रिफरन्स तुम्ही दिला तर एक्झाम सेंटरवर जाऊन तुम्ही एक्झाम देऊ शकता. याचा फायदा काय, तर बघा, सर्वप्रथम तुमची सीट जी आहे ती तिथे सिक्युअर होते. ॲज वेल एज हे कॉलेजवर डिपेंड आहे. एक मार्कचा क्रायटेरिया ठेवला जातो, जसं की 100 जर तुम्ही 100 मार्काची एक्झाम असेल, 100 पैकी 80 मार्क घेतले, 90 मार्क घेतले, तर मार्कच्या बेसिसवर तुम्हाला स्कॉलरशिप प्रोव्हाइड केली जाते किंवा फी मध्ये सूट दिली जाते. तर मित्रांनो, ऍडमिशन खूप सोपं आहे. त्याचबरोबर तुम्ही कॅप राऊंड थ्रू सुद्धा ऍडमिशन घेऊ शकता, म्हणजे 3 प्रकारच्या संधी पाहायला भेटतात. कॅप राऊंड थ्रू ऍडमिशन घेऊ शकता, किंवा तुम्ही डायरेक्टली ऍडमिशन घेऊ शकता, किंवा एंट्रन्स एक्झाम बेस्ड ऍडमिशन घेऊ शकता. आता काही कॉलेजमध्ये त्यांची एंट्रन्स एक्झाम असते, काही कॉलेजमध्ये जी सीईटीचे मार्क सुद्धा बघितले जाऊ शकतात. जर तुम्ही
प्लॅन करत आहात या डिग्रीला ऍडमिशन घेण्यासाठी, तर तुम्ही ज्या एंट्रन्स एक्झाम असतील, सीईटी लाईक मेडिकल फील्डमध्ये जाण्यासाठी नीट दिली जाते किंवा इतर कोणत्याही एक्झाम्स असतील, तर त्या एक्झाम्स तुम्ही नक्की द्या. तुमची जर नुकतीच 12वी झालेली असेल तर, ॲज वेल ॲज तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर इतर राज्यामध्ये कोर्स करायचा असेल तर तिथं सीयूईटी एक्झाम्स असतात, तर त्या सुद्धा तुम्ही नक्की दिल्या पाहिजेत. याच्याबद्दल जर तुम्हाला जास्त नॉलेज नसेल तर डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला क्लिक करून तुम्ही रीड करू शकता. अदरवाईज कॉमेंट सेक्शनमध्ये सिम्पली मला विचारा, मी तुम्हाला नक्की तिथे रिप्लाय याचा देईन. तर मित्रांनो, आता आपण याच्या कॉलेजेस बद्दल पूर्ण माहिती पाहूया. महाराष्ट्रातील कोणकोणती कॉलेज आहेत जिथे हा कोर्स ऑफर केला जातो. जर तुम्हाला आतापर्यंत नॉलेज आलेलं आहे पण आता तुम्हाला क्युरियोसिटी आहे कॉलेज बद्दल जाणून घेण्यासाठी, तर महाराष्ट्रामध्ये जे जे कॉलेजेस आहेत जिथे हा कोर्स ऑफर केला जातो ते मी तुम्हाला नावे सांगत आहे. तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, यामध्ये आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज, ज्याला AFMC म्हणलं जातं, डॉक्टर DY पाटील विद्यापीठ, सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस, हे पुण्यामध्ये कॉलेज आहेत. इथे तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. ॲज वेल ॲज मुंबईमध्ये जर पाहिलं गेलं तर ग्रांट मेडिकल कॉलेज, जे हॉस्पिटल, टाटा मेमोरियल सेंटर, TIS, नागपूरमध्ये एम्स नागपूर, नवी मुंबईमध्ये MGM आहे, नाशिकमध्ये डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज आहे, वर्धामध्ये दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन. तर हे फॉलोइंग कॉलेज आहेत. तुम्ही हे स्क्रीनवरच पाहू शकता. या कॉलेजची ऍव्हरेज फी जी आहे ती मी डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये दिलेली आहे, तुम्ही क्लिक करू शकता. महाराष्ट्रातील हे काही टॉप कॉलेजेस आहेत. तुमच्या आजूबाजूला सुद्धा ते कॉलेज पाहायला भेटू शकतात. असे कॉलेज जर असतील तर तुम्ही कॉमेंट सेक्शन मध्ये मला त्या कॉलेजचं नाव सांगू शकता. जर महाराष्ट्राच्या बाहेर तुम्हाला हा कोर्स करायचा आहे तर तुम्हाला अफाट युनिव्हर्सिटीज पाहायला भेटतात. पण काही मेजर युनिव्हर्सिटीज आहेत, जसं दिल्ली युनिव्हर्सिटी, कोइंबतूर युनिव्हर्सिटी, कोलकाता युनिव्हर्सिटी किंवा समजा चंदीगड युनिव्हर्सिटी आहे, तिथे सुद्धा हा कोर्स जो आहे तो ऑफर केला जातो. पण लक्षात ठेवा, त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी एंट्रन्स एक्झाम ही मस्ट असते. तुम्ही एंट्रन्स एक्झाम दिल्यानंतर, तुम्ही सीट सिक्युअर केल्यानंतरच तुम्हाला तिथे ऍडमिशन पाहायला भेटते. बाकी जे मी महाराष्ट्रातले कॉलेजेस सांगितलेले आहेत, जेव्हा केव्हा यांचे नोटिफिकेशन स्टार्ट होतील, तुम्ही यांच्याशी डायरेक्टली कॉन्टॅक्ट करून किंवा डायरेक्टली जाऊन तुम्ही इझिली ऍडमिशन जे आहे ते मिळवू शकता. तर मित्रांनो, आता आपण याच्या कालावधीबद्दल माहिती पाहूया. मित्रांनो, जेव्हा केव्हाही तुम्ही या कोर्सला ऍडमिशन घ्याल, फॉर एक्झाम्पल तुम्ही ऍडमिशन घेतलं तर तुमचा डिग्रीचा प्रवास कसा असणार आहे. तर बघा, 3 वर्षाचा कोर्स आहे आणि याच्यामध्ये 1 वर्षाची कंपल्सरी इंटर्नशिप सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते. म्हणजे टोटली 4 वर्षाचा कोर्स तुम्हाला पाहायला मिळतो. पण 3 वर्षामध्ये जे आहे तुम्हाला सेमिस्टर पद्धत पाहायला मिळते. हे सेमिस्टर पद्धत काय असते? आता 12वी नुकती कंप्लीट झालेली आहे, डिग्री करायची आहे, तर हे स्ट्रक्चर तुम्हाला माहित असणं जे आहे गरजेचं आहे. तर बघा, एका वर्षामध्ये 2 सेमिस्टर तुम्हाला शिकवले जातात. असे 3 वर्षामध्ये 6 सेमिस्टर असतात. सेमिस्टर वाईज तुम्हाला सिलेबस जो आहे तो शिकवला जातो. जे काही कॉलेजचे रूल्स असतात, युनिव्हर्सिटी सांगते ते फॉलो करतं कॉलेज जे आहे ते तुम्हाला त्या टाइमामध्ये, त्या पिरियडमध्ये जे आहे हे सर्व जे लेक्चर्स असतात शिकवले जातात, सिलेबस शिकवला जातो. त्यामध्ये तुमचे प्रॅक्टिकल्स होतात, वायवा, तुमच्या मेन एक्झाम्स होतात. तर सर्व एक्झाम्स घेतल्या जातात. हे जे विषय असतात तुम्हाला क्लिअर करावे लागतात. विषय क्लिअर केल्यानंतर तुम्ही नेक्स्ट सेमिस्टरला जाऊ शकता. त्यामधले विषय क्लिअर केल्यानंतर तुम्ही त्याच्यानंतर नेक्स्ट इयरला ऍडमिशन घेऊ शकता. तुम्ही पुढचे सेमिस्टर करू शकता. जर विषय गेले तर ते विषय तुम्हाला वापस काढावे लागतात. विषय जे असतात ते पास करण्यासाठी एक क्रायटेरिया असतो किंवा एक लिमिट असते, मार्काची लिमिट दिलेली असते. ती मार्क तुम्ही जर क्रॉस आउट केले, जसं की 100 पैकी 40 मार्क मिनिमम, 35 मार्क मिनिमम घेतले प्रत्येक विषयामध्ये, तर हे कॉलेजवर असतं. तुम्ही वेगवेगळ्या कोर्समध्ये वेगवेगळे जे असतात लिमिट असते, तर त्याच्यानंतर तुम्ही विषय जे असतात ते पास आउट करतात. ज्यावेळेस तुम्ही 3 वर्ष कंप्लीट कराल, तुम्हाला हे डिग्रीचे सर्टिफिकेट मिळते. मग डिग्रीचे सर्टिफिकेट तुम्ही पुढे जे आहे हायर एज्युकेशनला यूज करू शकता किंवा गव्हर्नमेंट जॉबला अपेअर होण्यासाठी यूज करू शकता किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवण्यासाठी सुद्धा त्याचा वापर करू शकता. म्हणजे जे पूर्ण तुमचा प्रवास असणार आहे तो सेमिस्टर पद्धतीवर असणार आहे. पुन्हा त्याच्यानंतर तुम्हाला 1 वर्षाची इंटर्नशिप पण करावं लागणार आहे. तर अशा प्रकारची पूर्ण सिस्टीम आहे या कोर्सची. मित्रांनो, आता तुमचा प्रश्न असेल की याचा सिलेबस काय किंवा त्याचबरोबर याच्यामध्ये ह्या जॉब ज्या मी आता सांगितल्या, हायर एज्युकेशन सांगितलं, तर या संधी कोणत्या, ते आपण फर्दर पुढे डिस्कस करणार आहोत. तर मित्रांनो, आता पाहूया की या कोर्समध्ये कोणता अभ्यासक्रम तुम्हाला पाहायला भेटतो. म्हणजे पूर्ण सिलेबस आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. सेमिस्टर वाईज तुम्हाला सिलेबस शिकवला जातो. त्याच्यामुळे तुम्ही स्क्रीनला पॉज करून सुद्धा तो सिलेबस रीड करू शकता. अदरवाईज डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंक मध्ये सुद्धा याचे मुख्य विषय दिलेले आहेत, जे मेन विषय आहेत ते दिलेले आहेत. तुम्ही ते पण रीड करू शकता. सिलेबस पाहिल्यानंतर तुम्हाला क्लिअरन्स मिळून जाईल की डिग्रीच्या या पूर्ण प्रवासामध्ये, 3 वर्षाच्या प्रवासामध्ये कोणत्या प्रकारचे विषय ऍक्च्युली तुम्हाला हँडल करावे लागतात किंवा त्याचे प्रॅक्टिकल्स असणार आहेत. तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, यामध्ये तुम्हाला पॅथॉलॉजी, फिजिओलॉजी, अॅनाटॉमी, जनरेशन अँड प्रॉपर्टीज ऑफ एक्सरे,
रेडिएशन हजार्ड अँड प्रोटेक्शन, फंडामेंटल्स ऑफ कॉम्प्युटर सायन्स, तसेच MRI, ऑर्गनायझेशनल बिहेवियर, एन्व्हायरमेंटल सायन्स, अल्ट्रासाउंड, जनरल रेडिओग्राफी सेकंड, सिटी स्कॅन, तसेच न्यूक्लिअर मेडिसिन अँड PET स्कॅन, ह्युमन रिसोर्सेस, अॅनेस्थेसिया इन डायग्नोस्टिक रेडिओलॉजी, तसेच डॉपलर अँड इकोग्राफी. तर अशा प्रकारचे वेगवेगळे विषय तुम्हाला पाहायला मिळतात. ज्यावेळेस आपण या विषयांवर फोकस करतो, जे MRI स्कॅन असतील, त्याचबरोबर एक्सरे स्कॅन्स असतील, सिटी स्कॅन असतील, याच्या मागलची टेक्नॉलॉजी, याच्यामध्ये रेडिएशन जे असतं त्याच्याबद्दलचा अभ्यास, तसेच तुम्हाला कम्प्युटर सायन्स सुद्धा विषय पाहायला मिळतो. म्हणजे सर्व टेक्निकल सब्जेक्ट त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. म्हणजे तांत्रिक अभ्यासक्रम आहे, त्याच्यामुळे सर्व टेक्नॉलॉजी रिलेटेड जे आहे तुम्हाला सब्जेक्ट पाहायला मिळतात. याच गोष्टींचा अभ्यास जो आहे या 3 वर्षामध्ये तुम्हाला शिकवला जाणार आहे. बाकी मित्रांनो, जर तुम्हाला समजत नसेल या विषयांचा पर्पज काय, तर तुम्ही कॉमेंट सेक्शन मध्ये मला सिंपल विचारू शकता, मी तुम्हाला तिथे एक्सप्लेन करेल. बाकी जर तुम्हाला अजून माहिती रीड करायची आहे जी आपण इथं व्हिडिओमध्ये डिस्कस करू शकत नाहीयेत किंवा एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन, तर डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला क्लिक करून तुम्ही ती माहिती रीड करू शकता. मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स केल्यानंतर आपल्याला पुढील संधी काय पाहायला मिळतात. फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही ठरवलं आहे या डिग्रीसाठी ऍडमिशन घ्यायचं आहे, सिलेबस पण माहीत झालेला आहे, तुम्हाला जर ठरवलेलं आहे की आता डिग्री मी कंप्लीट करेल, पण पुढे काय, तर आपण आता त्याबद्दल डिस्कस करणार आहोत. मेनली अपॉर्च्युनिटीज काय आहेत किंवा संधी काय आहेत. सर्वप्रथम आहे हायर एज्युकेशन. बघा, हा BSc अंतर्गत येणारा कोर्स आहे. पुढे तुम्ही MSc करू शकता किंवा MA करू शकता, वेगवेगळे जे PG चे कोर्सेस आहेत ते करू शकता, पोस्ट ग्रॅज्युएशनचे कोर्सेस करू शकता. हायर एज्युकेशनच्या संधी तुम्हाला ऑलवेज याच्यामध्ये अवेलेबल आहेत, पण हे तुमच्यावर डिपेंड आहे, कारण हा बेस असतो. याच्यापेक्षा जर तुम्ही PG मध्ये जाल तर तुम्हाला एक लेवल हायर तुम्हाला पाहायला भेटते. त्याच्यामुळे चांगल्या कॉलेजमध्ये कोर्स करणे, चांगले कॉलेज निवडणे आणि चांगल्या प्रकारे मनापासून हा कोर्स करणे तेवढंच इम्पॉर्टंट आहे. पुढे तुम्ही PhD सुद्धा करू शकता, मास्टर सुद्धा करू शकता, जर तुमच्याकडे प्रॉपर रिसोर्सेस आहेत. मी रिसोर्सेस म्हणजे ऍक्च्युली मनी बद्दल बोलत आहे, पैशाबद्दल बोलत आहे. पॅरेंटची परमिशन आहे, शिकण्याची इच्छा आहे, अजून हायर स्किल्स, हायर जॉब पोझिशन्स अचीव्ह करायचे आहेत, तर सिंपल तुम्ही जे आहे हे डिसिजन फ्युचरमध्ये जे आहे तुमच्या कंडिशन नुसार तुम्ही घेऊ शकता. दुसरं तुमच्याकडे ऑप्शन आहे गव्हर्नमेंट जॉब प्रिपरेशन. तर बघा, डिग्री स्तरावरील कोर्स आहे. डिग्री स्तरावरील कोर्स ज्यावेळेस तुम्ही कंप्लीट करता, तुम्ही ऑटोमॅटिकली गव्हर्नमेंटच्या खूप साऱ्या एक्झाम्स असतात जिथं डिग्रीची रिक्वायरमेंट असते, त्या एक्झामसाठी जे आहे तुम्ही अप्लाय करू शकता. जसं क्लास 1, क्लास 2च्या पोस्ट असतात, जॉब्स असतात, तर एक डिसेंट गव्हर्नमेंट जॉब मिळवण्यासाठी तुम्ही त्याच्यासाठी अप्लाय करू शकता. मग MPSC असेल, UPSC असेल, SSC असेल, अशा वेगवेगळ्या, जसं रेल्वे बोर्डच्या एक्झाम्स असतील, तर या एक्झाम्सला सुद्धा तुम्ही अपेअर होऊ शकता. तिथे डिग्रीची गरज असते. काही निमसरकारी जॉब सुद्धा असतात. आता तुम्ही ज्यावेळेस हा पर्टिक्युलर कोर्स कंप्लीट कराल, तर जे हॉस्पिटल्स असतात, गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स असतात, या अंडर सुद्धा एक्सरे टेक्निशियन किंवा जे एक्सपर्ट्स असतात त्यांची गरज असते. त्यांसाठी जे आहेत त्या वॅकन्सीज निघतात, तर तिथे सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता जर तुम्ही पर्टिक्युलर ही डिग्री कंप्लीट केली असेल तर. तसं तुम्ही गव्हर्नमेंट जॉब सुद्धा एक मिळवू शकता. पण लक्षात ठेवा, गव्हर्नमेंट जॉब प्रिपरेशन तेवढं सोपं नाहीये. तुम्हाला कॉम्पिटिशन पण पाहावे लागेल आणि जो अभ्यासक्रम असतो तो स्लाइटली डिफरंट पाहायला भेटतो. MPSC मध्ये, UPSC मध्ये याचे सिलेबस कम्प्लिटली वेगळा असतो. तर मी तुम्हाला रिकमेंड करेल की ज्यावेळेस तुम्ही लास्ट इयर मध्ये असाल आणि जर तुम्हाला एक डिसेंट गव्हर्नमेंट जॉब मिळवायची आहे किंवा प्रिपरेशन करायचं आहे आयोगाच्या एक्झाम्सचं, तर तुम्ही लास्ट इयर पासूनच याचं प्रिपरेशन स्टार्ट केलं पाहिजे. लास्ट तुमच्याकडे ऑप्शन आहे जे मोस्ट ऑफ विद्यार्थी चूज करतात, ते म्हणजे प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवणं. आता प्रायव्हेट सेक्टर्स कोणते, तर बघा सिंपल आहे. हा जे टेक्निकल कोर्स आहे त्याच्यामुळे जे हॉस्पिटल्स असतात, फॉर एक्झाम्पल जे हॉस्पिटल, अपोलो हॉस्पिटल आहे किंवा तुमच्या आजूबाजूचं जेही हॉस्पिटल आहे, अशा ठिकाणी तुम्हाला जॉब मिळू शकतो. आता इथं जॉब्स कोणकोणते आहेत तर ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. यामध्ये तुम्हाला एक्सरे टेक्निशियन, रेडिएशन प्रोटेक्शन स्पेशालिस्ट, डायग्नोस्टिक रेडिओग्राफर, फिजिओथेरपिस्ट, त्याचबरोबर लॅबोरेटरी टेक्निशियन, अशा प्रकारचे जॉब जे आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतात. हे फॉलोइंग जॉब तुम्हाला जेही हेल्थ केअर सेक्टर आहे त्यामध्येच पाहायला मिळतात. जे मोठे मोठे हॉस्पिटल्स असतील तिथे पाहायला भेटतात, जे लॅबोरेटरीज असतील तिथे तुम्हाला या जॉब ज्या आहेत त्या पाहायला मिळतात. प्रायव्हेट सेक्टरच्या जॉब्स आहेत, यांची जर ऍव्हरेज सॅलरी पाहिली तर ती सॅलरी तुम्हाला 4 to 5 लाख to 8 लाख पर ॲनम सुद्धा पाहायला मिळते. जर तुम्ही गव्हर्नमेंट जॉब मध्ये लागाल तर नॉर्मली तुम्हाला 8 to 9 लाख पर्यंत सुद्धा जे आहे सॅलरी पाहायला मिळते. प्रायव्हेट सेक्टरमध्ये मोठं हॉस्पिटल असेल तर ही सॅलरी हायर पण असते. पुढे तुम्ही ज्यावेळेस पोस्ट ग्रॅज्युएशन कराल, PhD कराल, वेगवेगळे सर्टिफिकेशन कोर्सेस कराल, तर हे सॅलरी सुद्धा तुमच्या एक्सपिरियन्स नुसार वाढत राहते. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, या संधींचा वापर तुम्हाला तेव्हाच करता येईल ज्यावेळेस तुम्ही 2 गोष्टी लक्षात ठेवाल. एक म्हणजे चांगल्या कॉलेजमध्ये जिथे हा कोर्स चांगल्या प्रकारे शिकवला जातो तिथून हा कोर्स तुम्हाला करायचा आहे, रेग्युलर बेसिसमध्ये करायचा आहे. आणि दुसरं म्हणजे हा कोर्स तुम्हाला मनातून करायचा आहे. जे मी सब्जेक्ट सांगितलेले आहेत ते
तुम्हाला जमले पाहिजेत, आवडले पाहिजेत, कारण आपल्याला डिग्रीमध्ये 3 वर्ष सर्व्हाइव्ह करणंच एक प्रकारे मुश्किल जातं. त्या तिन्ही संधीचा वापर तुम्ही चांगल्या प्रकारे या संधींचा वापर करू शकता किंवा फायदा घेऊ शकता ज्यावेळेस मी सांगितलेल्या गोष्टी तुम्ही सिरियसली विचारात घ्याल. बाकी अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला क्लिक करून ती माहिती तुम्ही रीड करू शकता. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स का आणि कोणी निवडावा किंवा माझं पर्सनल ओपिनियन काय किंवा तुमचे जे ही प्रश्न लास्टला राहिलेले असतील ते इथं मे बी क्लिअर होऊ शकतात. सर्वप्रथम का निवडावा, तर बघा, हा मेडिकल वैद्यकीय क्षेत्रातील एक टेक्निकल अभ्यासक्रम आहे, म्हणजे तांत्रिक अभ्यासक्रम आहे. याच्यामध्ये जेही मशीन्स आहेत, MRI मशीन्स असतील, एक्सरे मशीन्स असतील, या गोष्टींचा वापर तुम्हाला शिकवला जातो. या मशीनचा वापर करून डायग्नोस करणे, एखादा डिसीज डायग्नोस करणे, त्याला क्युअर कसं केलं जातं, पुढच्या फर्दर प्रोसेस तुम्हाला शिकवल्या जातं. मेडिकल क्षेत्रामध्ये जर तुमची आवड असेल आणि जर तुम्हाला स्पेशली या गोष्टींचा जर एक प्रकारे छंद असेल, तुम्ही हा कोर्स डेफिनेटली निवडा. साऊंड्स लाईक MBBS किंवा जे मेडिकल फील्ड मधले कोर्स आहेत त्या प्रकारे वाटू शकतो, पण हा BSc अंतर्गत येणारा कोर्स आहे, सायन्स अंतर्गत येणार आहे, त्याच्यामुळे ऑब्वियस आपल्याला या गोष्टी पाहायला मिळतात. बाकी कोणत्या विद्यार्थ्यांनी हा कोर्स चूज करायचा नाही, तर बघा, या कोर्समध्ये तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जॉब लागतो. जर तुम्हाला मेडिकल क्षेत्र आवडत नाही, काय काय विद्यार्थ्यांना पर्सनली मेडिकल क्षेत्र आवडत नाही, मी पण त्यामध्येच आहे, तर मेडिकल क्षेत्र बिलकुलही आवडत नसेल, तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जॉब वगैरे किंवा या गोष्टीपासून तुमचं मन नसेल, तर तुम्ही हा कोर्स चूज करू नका, कारण याच्यामध्ये ज्या जॉब्स लागतात त्या मेनली हॉस्पिटलमध्येच आहेत. तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही समजा एक्सरे टेक्निशियन बनणार आहात, लॅबोरेटरी एक्सपर्ट बनणार आहात, तर ह्या जॉब्स मेनली हॉस्पिटलमध्येच असतात. तर एन्व्हायरमेंट तुम्हाला आवडत नाहीये, तर तुम्ही इतर जे डिग्री आहेत त्यासाठी तुम्ही ट्राय करू शकता. BSc असतील, BSc अंतर्गत येणारे कोर्स असतील किंवा वेगवेगळे कोर्स असतील, मॅनेजमेंटचे कोर्सेस असतील किंवा मेडिकल फील्ड मधले कोर्स असतील, तर ते पाहू शकता. studyflowcourses.in ला सर्च करा, अदरवाइज प्लेलिस्ट मध्ये आपले ते बाकीचे कोर्सेस तुम्ही चेक करू शकता. माझं पर्सनल ओपिनियन काय आहे, तर बघा, कोर्स खूप चांगला आहे. जर तुम्हाला आवड आहे तर निवडा, पण चांगल्या कॉलेजमधून हा कोर्स करा आणि सिरियसली करा. बाकी कॉलेजबद्दल कशी माहिती काढायची आहे, तर गुगलवरती रिव्ह्यूज पाहायचे आहेत. जेही कॉलेज तुमच्या आजूबाजूला आहे त्या कॉलेजला डायरेक्टली व्हिजिट करून तुम्ही तिथलं एन्व्हायरमेंट पाहू शकता. तिथूनही कळत नसेल, ज्या विद्यार्थ्यांनी त्या कॉलेजमधून डिग्री कंप्लीट केलेली आहे, जे सिनियर्स असतात, अशा विद्यार्थ्यांना तुम्ही ऍडमिशन घ्यायच्या आधी तिथल्या गोष्टी विचारा, त्यानंतरच तुम्ही ऍडमिशन घ्या. पॅरेंट्सनी काय लक्षात ठेवायचं आहे, बिलकुलही तुमच्या पाल्याला फोर्स करायचं नाहीये. याचा विषय जे असतात ते थोडे वेगळे राहतात, हायर असतात, अवघड जातात, कारण विषय क्लिअर करायचे आहेत आपल्याला. 3 वर्षामध्ये आपल्याला डिग्री सर्व्हाइव्ह करायची असते. मोस्ट ऑफ टास्क तोच असतो. ज्या विद्यार्थ्यांना विषय समजत नाहीयेत, अवघड जातं, अशा विद्यार्थ्यांना विषय क्लिअर करणं जे आहे इम्पॉसिबल होऊन जातं. त्याच्यामुळे आपल्या वेळेचं नुकसान होऊ शकतं. तुम्ही 3 वर्षामध्ये जे आहे जर डिग्री कंप्लीट करू शकला नाहीत, तर तुम्ही जे आहे मानसिक तुमचा तणाव होऊ शकतो किंवा तुमचं जे आहे खच्चीकरण होऊ शकतं, जेणेकरून आपण वेगळ्या डिग्रीवर शिफ्ट होतो. तर हे प्रॉब्लेम्स नको व्हायला यासाठी ज्याही गोष्टी मी इथं सांगितलेल्या आहेत त्याही लक्षात ठेवा. अदरवाइज डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेली आहे, तिथे क्लिक करून तुम्ही जर रीड कराल पूर्ण आर्टिकल, तर तुम्हाला तीही माहिती मिळून जाईल. त्या बेसिसवर तुम्ही फर्दर डिसिजन घेऊ शकता. बाकी तुमचे जे काही प्रश्न असतील खाली कॉमेंट सेक्शन मध्ये विचारा. जर तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे असेल या कोर्सबद्दल किंवा इतर कोर्सबद्दल, तुमचं 10वी नो मॅटर 10वी झालेली असेल, 12वी झालेली असेल, ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं असेल, पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं असेल, जेही तुम्हाला नॉलेज पाहिजे आहे, मार्गदर्शन पाहिजे आहे, तर डिस्क्रिप्शन मध्ये इंस्टाग्रामची पण लिंक आहे, तिथे आमच्याशी डायरेक्टली तुम्ही DM करू शकता. ऍब्सोल्युटली फ्री आहे. आम्ही तुमच्याशी जे आहे कन्सल्ट करू, तुम्हाला त्या गोष्टी समजावून सांगू. बाकी कॉमेंट सेक्शन तर ओपनच आहे. बाकी या व्हिडिओमध्ये एवढंच. डिस्क्रिप्शनच्या लिंकला चेकआउट करा विसरू नका. इतर कोर्स बद्दल वाचायचं असेल तर studyflowcourses.in ला चेकआउट करायला पण विसरू नका. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.